नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक। आज आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। आजचा माझा हा 7वा व्हिडिओ आहे। या अगोदरचे आपण व्हिडिओ क्रमांक 4, 5 आणि 6 हे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमावरती आपण पाहिलेले आहेत, माहिती घेतलेली आहे। आजच आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातला नियम क्रमांक 6 ते 12 या नियमावरती आपण माहिती घेणार आहोत। त्यातला आता नियम क्रमांक जो 6 आहे तो म्हणजे कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने भारताच्या सार्वभौमत्वाला, एकात्मतेला किंवा राज्याच्या सुरक्षितता, विदेशी सरकारशी असलेले जे काही मैत्री संबंध आहेत, नैतिक मूल्य आहेत, यांना बाधा ठरतील अशा कुठल्याही बाबी किंवा न्यायालयाचा अवमान, न्यायालयाची मानहानी केली जाईल अशा निदर्शनामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला भाग घेता येत नाही। दुसरं, शासनाची स्पष्टपणे मान्यता असल्याशिवाय कोणत्याही संपामध्ये कर्मचाऱ्याला सहभागी होता येत नाही आणि हा नियम जो आहे तो अनिवार्य आहे। आणि या नियमाचा जर कुणी भंग केला तर मग तो वर्तणूक नियमाचा भंग ठरून त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाईही होत असते। याच्या पुढचा आपण नियम बघणार आहोत, नियम क्रमांक 8, कार्यालयीन माहिती पुरविणे। आता आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार जो काही 2005चा आहे। ह्या कायद्याअंतर्गत एखाद्याने जनमाहिती अधिकाऱ्याकडे जर माहिती मागवलेली असेल, जी माहिती देता येण्यासारखी आहे परंतु जाणून बुजून जर दिलेली नसेल आणि हे अपील अधिकाऱ्याकडे जर हे लक्षात आलं तर मग त्या कर्मचाऱ्याने वर्तणूक नियमाचा भंग केला आहे हे दिसेल, किंवा जी माहिती देता येण्यासारखी आहे ती त्याला सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीने देता येईल अशी ही नियमातली तरतूद आहे। याच्या पुढचा भाग आपण बघतोय, कार्यालयात काम करत असताना कार्यालयातला कोणताही दस्तऐवज किंवा प्राधिकृत माहिती कुणालाही सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्टपणे प्राधिकृत केलेलं असल्याशिवाय त्याला ही माहिती देता येत नाही अशी तरतूद आहे। आणि ही जर माहिती दिली तर मात्र गैरवर्तणूक होईल, कारण सक्षम प्राधिकारीची मान्यता न घेताच ती दिलेली आहे। त्यामुळं शासन सुद्धा बऱ्याच वेळेला अडचणीत येऊ शकतं आणि अशी उदाहरणं झालेली आहेत। याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मी प्रादेशिक परिवहन कार्यालयातलं एखादं उदाहरण देईन। समजा तिथं काम करणारे एक RTO इन्स्पेक्टर आहेत आणि एखाद्याने त्यांना वाहनाचं जे लायसन्स आहे त्याचं काम सांगितलेलं असेल, अर्ज दिलेला आहे। 7-8 दिवसांनी ज्यांनी लायसन्ससाठी अर्ज केलेला आहे त्यांनी जर फोन केला आणि म्हटलं, अहो साहेब काय झालं माझ्या कामाचं, ते जर म्हटले हो तुमचं काम झालेलं आहे आणि तो म्हटले मग असं करता का, मला व्हॉट्सअपवरती त्या ड्रायव्हिंग लायसन्सची इमेज पाठवता का, तर ही माहिती किंवा ही इमेज त्यांना RTO साहेबांची परवानगी घेतल्याशिवाय बिलकुल सुद्धा पाठवता येत नाही, कुठलाही दस्तऐवज असेल। आता एखाद्या कर्मचाऱ्याला वाटलं की कॅशबुक बऱ्याच दिवसाचं अपूर्ण आहे, कॅशियर म्हटला सर मी असं करतो, हे घेऊन जातो घरी आणि घरी पूर्ण करतो, तर त्याला लेखी परवानगीशिवाय हे कॅशबुक बाहेर नेता येत नाही। एखादा म्हटला माझं काम फार राहिलेलं आहे, मी फाईली घेऊन जातो, त्यावेळी सुद्धा ती काही फाईल असेल त्याचं पेजिंग करणं, रीतसर टिप्पणी सादर करणं, परवानगी घेणं आणि मग ती बाहेर नेणं ह्या गोष्टी आहेत। याला अपवाद सुद्धा काही आहेत। मॅटमध्ये समजा काही फाईली न्यायची असेल, कोर्टात असेल किंवा सुप्रीम कोर्टात असेल, हायकोर्ट असेल किंवा लोकायुक्त असेल, त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारातला अपील असेल, सेवा हमी कायद्याचा अपील असेल, तर तिथं मात्र ह्या फाईली नेता येतात अशी नियमातली तरतूद आहे। या पुढचा नियम आपण बघणार आहोत, नियम क्रमांक 9, वृत्तपत्रे, आकाशवाणी किंवा दूरदर्शन यांच्याशी संपर्क ठेवण्यास प्रतिबंध असे हा नियम आहे। याच्यामध्ये कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला एखादं वृत्तपत्र असेल, नियतकालिक असेल, प्रकाशन असेल, हे ते चालवू शकणार नाहीत। संपादन असेल, व्यवस्थापन असेल, याच्यामध्ये सुद्धा त्यांना सहभागी होता येणार नाही। परंतु ज्या काही अशा बाबी असतील त्याच्यामध्ये
अराजकीय स्वरूपाच्या बाबी आहेत, अशा वेळेला ते जे काही प्रकाशन करणं, याच्यामध्ये वृत्तपत्र, नियतकालिक चालवणं, ह्या गोष्टी परवानगी घेऊन करता येतील. पण शासनाने पुढं असं स्पष्ट केलेलं आहे, जर शासनाला वाटलं तर दिलेली परवानगी ते कधीही काढून घेऊ शकतात, अशी नियमातली तरतूद आहे. त्यामुळे ह्या नियमांचंही आपण काय करायचं आहे, पालन करायचं आहे. दुसरं, शासनाची पूर्व मान्यता असल्याशिवाय कोणतेही पुस्तक प्रकाशित करता येत नाही, पुस्तकामध्ये मजकूर देता येत नाही, आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होता येत नाही. परंतु शासनाची जर परवानगी घेतलेली असेल तर असा सहभाग तर आपणाला घेता येईल. पण याला अपवाद काय आहे? कलात्मक स्वरूपाचं लेखन असेल, उदाहरणार्थ एखादी बंद रेशमाची नावाची कादंबरी लिहू शकतोय. दुसरं आहे ऐतिहासिक स्वरूपाचं लिखाण असेल, समजा बहिर्जी नाईक यांच्यावरती कादंबरी लिहित असतील. दुसरं आहे वैज्ञानिक स्वरूपाचं, समजा AI वरती एखादी काही कादंबरी, लेख वगैरे लिहू शकतील. तर याला मात्र शासनाच्या पूर्वमंजुरीची गरज नाही. शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय ते पुस्तक त्यांना प्रकाशित करता येईल असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं, एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्याला ॲक्टिंगची आवड असते, मग TV सिरियल असतील, नाटक असतील, सिनेमा असतील, यामध्ये सुद्धा त्यांना काम करावं लागतं किंवा करण्याचा त्यांचा विचार असतो, करतात सुद्धा. अशा वेळेला शासनाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही पूर्वपरवानगीशिवाय तिथं अशा प्रकारचं काम करू शकत नाही, कारण आपण 24 तास शासनाचे बांधील असतो. आणि दुसरं गोष्ट आहे, ज्या सिरियल्स असतात, नाटकं असतात, सिनेमा असतो, त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला शासनाची ध्येय धोरणं आहेत, योजना आहेत, त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी केली जाते आणि हे शासनाला योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याची परवानगी घ्या असं म्हटलेलं आहे. आता समजा परवानगी दिली तर शासनाच्या ध्येय धोरणावरती टीका टिप्पणी करताच येत नाहीये. आणि हा जो नियम आहे हा आपल्या कुटुंबावर सुद्धा बंधनकारक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन, घडलेलं, मी बघितलेलं सुद्धा आहे. एका अधिकाऱ्याच्या पत्नीने शासनाची ध्येय धोरणं, शासनाच्या योजना, शासनाचा निधी कसा वाया गेला किंवा योजना कशा निष्फळ ठरल्या, ह्या संदर्भात एक समीक्षात्मक किंवा टीकात्मक परीक्षण केलेलं होतं. त्यावेळेला कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती आणि पत्नी सोबत राहत असो किंवा नसो असा उल्लेख असल्यामुळं त्या साहेबांवरती सुद्धा वर्तवणूक नियमाचा भंग केला म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झालेलं प्रकरण मी बघितलेलं आहे. सेवानिवृत्तीनंतर जरी हे नियम त्याला लागू नसले तरी नोकरीत असताना त्यांनी राबवलेली ध्येय धोरणं, योजना असतील, काही गोपनीय बाबी असतील, तर ह्या त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणालाही शेअर करणं, सांगणं हे सुद्धा चुकीचं आहे, अशी नियमातली तरतूद आहे. आता याच्या पुढे आपण बघतोय नियम 10. समितीपुढे किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणापुढे साक्ष देणे. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणत्याही व्यक्तीने असेल, समितीने असेल, प्राधिकरणाने असेल, त्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही चौकशीमध्ये साक्ष त्याला देता येणार नाही. आणि साक्ष द्यायची असेल तर शासनाची पूर्व मान्यता घेणं फार फार गरजेचं आहे. साक्ष देताना कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने किंवा शासनाने ठरवून दिलेले जे काही बाबी असतील, घेतलेले निर्णय असतील, याच्यावरती त्या कर्मचाऱ्याला टीका टिप्पणी करता येणार नाही, अशी नियमातली तरतूद आहे. याच्या पुढचा आपण नियम बघणार आहोत, नियम क्रमांक 11. याच्यामध्ये वर्गणी म्हटलेला आहे. शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय निधी उभारता येणार नाही, वस्तू गोळा करता येणार नाही, कपडे असतील, काही असेल तर हे गोळा करता येणार नाही. रोख रक्कम सुद्धा निधीच्या स्वरूपात गोळा करता येणार नाही. याचं एक उदाहरण सांगतो. समजा नैसर्गिक आपत्ती समजा कुठेतरी घडली तर बरेच जे काही काम करणारे अधिकारी कर्मचारी सुद्धा कपडे गोळा करतात, वस्तू गोळा करतात, किराणा साहित्य गोळा करतात, निधी गोळा करतात आणि तो टेम्पोत भरून पाठवतात. तर हे
पूर्णतः चुकीचं आहे. हे करता येईल तुम्हाला, परंतु सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी असल्याशिवाय आपणाला अशा बाबी करता येत नाहीत. इवन या बाबी करण्यामध्ये आपणाला सहयोग सुद्धा देता येणार नाही आणि याला अपवाद आहे. ध्वज निधी याला अपवाद आहे. या पुढचा आपण नियम पाहणार आहोत. नियम क्रमांक 12, देणग्या किंवा गिफ्ट्स. कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला देणगी स्वीकारता येणार नाही किंवा आपल्या कुटुंबियांना सुद्धा तो देणगी स्वीकारण्यास सांगणार नाही किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी स्वीकारण्याची परवानगी तो देणार नाही. आता या देणगीमध्ये कशाचा समावेश होतो? तर विनामूल्य वाहतूक असेल, विनामूल्य भोजन असेल, निवासाची व्यवस्था असेल किंवा इतर सेवा किंवा इतर कुठलाही आर्थिक लाभ याचा सुद्धा देणगी किंवा गिफ्टमध्ये समावेश होतो. बऱ्याच वेळा आपण पाहतो बरेच अधिकारी कर्मचारी दौऱ्यावर जात असतात. तिथं त्यांची सगळी व्यवस्था होत असते, राहण्याची, जेवणाची, भोजनाची, पण ते आल्याबरोबर पुन्हा टीए बिल घेतात, टीएडीएची मागणी करतात. हे मात्र नियमाच्या विरुद्ध आहे. शिस्तभंगाच्या कारवाई हे पुरेसा आहे. या नियमामध्ये अशी एक तरतूद आहे की प्रासंगिक प्रसंगाच्या वेळेला जे काही उदाहरणार्थ भोजन व्यवस्था केलेली असेल, मग रूढी परंपरेनुसार लग्न असेल, वाढदिवस असेल, तर अशा वेळी जेवणावरती आलेला खर्च त्याला मात्र शासनाने बंधनं घातलेली नाहीत. दुसरं, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना 23/10/15 मध्ये असं म्हटलेलं आहे, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून, जवळच्या म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या लोकांकडून, लग्न असेल, वाढदिवस असेल, अंत्यसंस्कार असतील, धार्मिक एखादा कार्यक्रम असेल, तर अशा वेळेला जवळच्या नातेवाईकांकडून देणगी स्वीकारू शकेल. आता ही देणगी किती रुपयाची आहे? वर्ग किंवा गट अ असेल त्याच्यासाठी 25,000, गट ब साठी 15,000, गट क साठी 7,500 आणि गट ड साठी 1,000 आणि यापेक्षा जर जास्त असेल तर मात्र शासनाला कळवणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये ही गोष्ट अजूनही थोडी आपण स्पष्ट करू. एखादा कर्मचारी जर असं म्हटला, माझी एक बहीण आहे, गुरु बहीण मानलेली आहे, तिच्याकडून घेऊ का? तर असं गिफ्ट घेता येणार नाही. एखादा कर्मचारी म्हटला, गावात मी लहानाचा मोठा झालो, बऱ्याच माझ्या आईच्या वयाचे जे काही महिला आहेत त्यांना मी मावशी मावशी म्हणूनच मोठा झालो, तर त्यांच्याकडून मला घेता येईल का? तर नाही, फक्त जवळच्या आणि रक्ताच्या नात्यातल्या लोकांकडूनच घेता येईल असं म्हटलेलं आहे. दुसरी बाब, लग्न, वाढदिवस, अंत्यसंस्कार, धार्मिक जे काही कार्यक्रम असतील अशा वेळेला आपल्या मित्रांकडून, म्हणजे त्या मित्राचा आणि आपला कार्यालयीन पत्र्यावर होत नाही अशा मित्रांकडून आपण काही गिफ्ट घेऊ शकतो का? तर होय. किती? अ आणि ब साठी 1,500 रुपये आहे, क साठी 1,000 आहे आणि ड साठी 500 रुपये आहे. यापेक्षा जास्त किमतीच्या गिफ्ट्स असतील तर शासनाला कळवणं गरजेचं आहे. इतर कुठल्याही बाबतीत गट अ आणि ब साठी 1,500 रुपये आहे, क आणि ड साठी 500 रुपये आहे. यापेक्षा जास्त किमतीच्या जर गिफ्ट घेतल्या तर शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशा गिफ्ट घेता येत नाही अशी नियमातली तरतूद आहे. आता याच्यामध्ये आपण नियम क्रमांक 6 ते 12 हे पाहिलेले आहेत. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979चा भाग 5वा पाहणार आहोत. त्यावेळी आपण भेटणार आहोतच. हा जो काही व्हिडिओ आहे हा सबस्क्राईब करा, इतरांनी सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्स करा. धन्यवाद.